जय श्रीराम. गेले 101 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाच्या पुस्तकाचं वाचन करतोय आणि आजचा हा 102वा दिवस. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे गोंदवले, सातारा, महाराष्ट्रातील थोर संत, ज्यांनी आयुष्यभर श्रीरामाच्या नामाचा जप केला आणि लोकांना श्रीरामाच्या जीवनाची महती ही साध्या सोप्या भाषेत सांगितली. नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं आणि नामस्मरणाचे काय फायदे आहेत, हे त्यांनी 365 दिवसांच्या प्रवचनरूपी पुस्तकात सोप्या भाषेत सांगितले. आता आपण ह्या 102व्या प्रवचनाच्या पुस्तकाचं म्हणजे पानाचं आपण वाचन करूया आणि त्याचं आजचं शीर्षक आहे, साधनाने जे साधत नाही ते संत सहवासाने साधते. अवतारी संत आणि इतर संत यांच्यामध्ये फरक असतो. अवतारी संत हे ज्ञानेश्वर महाराजांसारखे किंवा समर्थांसारखे असतात. ते आपण होऊन जातात आणि आपले काम झाले की जातात. मग ते राहत नाही. संतांनी जगातली राज्य मिळवली नाहीत, पण त्यांनी स्वतःवर राज्य केले. चमत्कार करणे हे संत लक्षण नाही. हे महत्वाचं काम आहे की लोकांनी लक्षात ठेवा की जे लोक बुवाबाजी करतात, हे हातातून धूप आणि काय 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 काढतात, ते खरं संत नाही. संतांचं काम हे चमत्कार करणं नाहीये. संतांची निंदा किंवा अपमान करू नये, त्यांची परीक्षाही पाहू नये, कोणाचे वाईट चिंतू नये, दुसऱ्याचे हित चिंतावे, हितच चिंतावे. हित करावे आणि हितच चिंतावे. उत्तम हित नामा वाचून अन्य कशातही नाही. म्हणूनच अखंड भगवत नाम जपणे ही संत संगतच आहे. जी जर आपल्याला संत संगती पुढे मिळाली नाही किंवा आपल्याला कोणते थोर संत, साधू संत आपल्याला जर मिळाले नाहीत फिजिकली कुठे, तरी संतांनी सांगितलेले जे नामस्मरण आहे ते जरी आपल्याला करायला मिळालं तरी पण ते संत संगतच आहे असंच महाराज सांगतात. सद्विचार हे एक संत संगतच आहे. ध्यान, स्मरण, मनन आणि सद्ग्रंथ वाचन यामुळे संतांची गाठ करून त्यांच्याशी समागम होणे शक्य होईल. म्हणजे तुम्ही बऱ्याचशा ज्या गोष्टी करतात त्याच्यामुळे आपल्याला संतांची गाठभेट होऊ शकते. संत समागमात राहून विषय मागणे हे संत समागमाचे रहस्य नाही. एकुलत्या एका मुलाने अफूच्या गोळीसाठी हट्ट धरला तर आई त्याला ती गोळी देईल का? जर तिने ती दिली तर ती खरी आईच नाही. त्याचप्रमाणे जो विषयांचं प्रेम देईल तो खरा संत नाही. म्हणजे आपण संतांकडे जातो ते विषयाबद्दलच्या गोष्टी बोलण्याकरता नाही की मला संसारात घर मिळून दे, गाडी मिळून दे, वगैरे वगैरे, यासाठी संत नसतात. संतांना विषयाचे प्रेम असत नाही. इतकंच नव्हे तर त्याचा माणूस विषयात राहिला तर त्याच्या हृदयाला पिळी पडतो. कुत्रा हाड चघळीत असताना आपल्याच तोंडातले रक्त पिऊन ते त्या हाडातून त्याचं समजतो आणि शेवटी त्यातच मरतो. हे पाहून जितके वाईट वाटेल त्याच्या 10 पट नव्हे, अनेक पट किंवा 100 पट आपण विषमग्न असलेलं पाहून संतांना वाईट वाटतं. संतांनी खऱ्या भगवंताला जाणणे. जिज्ञासू शिष्य भेटला तर संताला आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते. जसं शिष्याला चांगलं करून मिळाल्यानंतर जेवढा आनंद होतो तेवढाच आनंद संतांना देखील चांगला शिष्य मिळाल्यावरती होतो. साधारणाने जे जमत नाही ते संतांच्या सहवासात साधल्याने, राहिल्याने साधते. मनुष्य जितका निस्वार्थी तितकी त्याची भाषा व्यापक असतो. म्हणजे हे विश्वची माझे घर अशी इतपत मोठी व्याख्या गोष्टी संत करतात. तुमच्या आमच्या घरातले लोक सुद्धा आपल्या ऐकत नाहीत, पण संतांची वाणी सर्व जगावर परिणाम करते, कारण ती सर्व व्यापक असते. ती अत्यंत तळमळीची असते. याच अर्थाने श्रुती सनातन आहे. जगाचे कल्याण व्हावे म्हणून ऋषी बोलले. म्हणून त्या वाणीने जगाचे कल्याण व्हायचेच आणि जगाचे कल्याण व्हावे असे वाटते तोपर्यंत ती वाणी राहायचीच आहे. त्यात समाधान मानणे, कोणाचे द्वेष मत्सर न करणे, सर्व भगवतरूप मानणे, निर्भिमान राहणे, सदोदित भगवान संपन्न भगवान नामस्मरण करणे,
आणि संत सज्जन सद्गुरू यांच्याविषयी पूज्यभाव ठेवणे, या गोष्टी आचरणात आणणे हाच परमार्थ. म्हणजे परमार्थ म्हणजे काय फक्त 24 तास जपमाळा घेऊन बसणे नाही. आपली कर्म करता करताच ते करताना भगवंताचं स्मरण करावं. साधू संत सज्जन सद्गुरू यांच्याविषयी चांगली भावना ठेवावी आणि निराभिमानाने राहावे. म्हणजे आपला इगो बाजूला ठेवावा. कोणाचा द्वेष मत्सर करू नये. ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला आहे ते मिळालं समाधान मानणे आणि जास्त असं पुन्हा प्रयत्न करावा. हेच मुळी परमार्थ आहे असं सांगतात. यात कोणाची कोणती गोष्ट अवघड आणि खर्चाची यासाठी कोणत्या प्रकारचे पैसे लागत नाही. आम्ही निश्चयाने ती करीतच नाही म्हणून समाधान येत नाही. या गोष्टीप्रमाणे आचरण ठेवले तर समाधान येईलच असं महाराज सांगतात. आणि शेवटचं वाक्य, प्रपंचात कसे वागावे हे संत शिकवतात आणि वागवतात, वागून दाखवतात देखील. हे संत फक्त आपल्याला हे सांगत नाही तर ते त्याप्रमाणे वागतात, हे महत्वाचं. आता आपण 11 वेळेला श्रीरामाच्या नामाचा जप करूया. श्रीराम 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 श्रीराम. धन्यवाद. हे तुम्ही 102व्या प्रवचनाच्या वाचनाचं जे तुम्ही श्रवण केलं, तुमचं धन्यवाद. तुमचा उर्वरित दिवस हा असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावं, हीच त्या श्रीरामचरण इच्छा व्यक्त करतो आणि थांबवतो. लक्षात ठेवा, नामस्मरण करायला विसरू नका. नामस्मरण करण्याकरता कोणत्याही धर्माची, जातीची, पंथाची, शैक्षणिक पात्रतेची, आर्थिक सुबत्तेची किंवा आर्थिक स्थितीची, काळ, वेळ, लिंग, स्त्री, पुरुष, तुमचं वय छोटं किंवा मध्यमवयीन, तरुण किंवा वयस्कर, कोणत्याही गोष्टीची आडकाठी येत नाही. झोपेतून उठल्यानंतर, झोपण्याच्या पूर्वी, चालताना, बोलताना, झोपताना, अंघोळ करताना, प्रवास करताना, कोणत्याही वेळी, कोणत्याही क्षणी तुम्ही 1 मिनिटापासून, 1 माळेपासून 1 तास, 2 तास किती वेळ नामस्मरण करू शकतो ना ते नाम. जर सद्गुरूंनी दिलं तर उत्तमच आहे. पण जर नसेल माहिती, तर आपल्या कुलदेवी, कुलदेवताचं नाव जरूर घ्यावं आणि यातच आपल्या जीवनामध्ये खूप आनंद आहे. धन्यवाद. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.